श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळचे 7:30 वाजले होते आणि चहा आणि नाश्ता आमचं सकाळी दोन्हीही एकदमच चाललं होतं. कारण आज दीदी सकाळीच कोल्हापूरला गेली होती आणि आज दीदी बसने जाणार होती, त्यामुळे तिला लवकरच कोल्हापूरला जायला निघावं लागलं होतं. तिला 6:30ची बस होती, त्यामुळे लवकरच निघाली. कारण दीदी जाणार होती ना, तर आईने सकाळीच लवकर आंबोळ्या बनवल्या होत्या दीदीला देण्यासाठी. तर जशी दीदी गेली त्यानंतर थोड्या आंबोळ्या झाल्या होत्या ना, तसं आम्ही सर्वजण एकत्र नाश्ता करायला बसलो होतो. चहा आणि आंबोळ्या गरम गरम खूप छान लागतात, त्यामुळे इथं चहा आणि आंबोळ्याच खायला घेतलं होतं. आईने तर वाटाण्याची उसळ बनवायला घेतली होती, पण आम्हाला काही उसळ बनवेपर्यंत काही थांबायला जमलं नाही, त्यामुळे आम्ही सकाळी पोळ्या आणि आंबोळ्या सकाळीच खाल्ल्या. त्यानंतर भाऊ आणि हे दोघंजण जाणार होते कामानिमित्त बाहेर, त्यामुळे त्यांना किती वेळ लागणार काय माहीत नव्हतं आणि लवकरच जायचं होतं. त्यामुळे ह्याने सकाळीच लवकरच नाश्ता करून घेतला, त्यांच्यासोबत आम्हीही करून घेतला. त्यानंतर इथं बहीण आणि आम्ही दोघीजणं चाललो होतो शेतामध्ये, त्यासोबत स्वामीलाही घेऊन गेलो होतो. बाजूलाच होतं हे, शिनी वगैरे आणायच्या होत्या वाळलेल्या, त्यामुळे इथं आम्ही गेलो होतो. आणि हे स्वामीला काय वेगळं वाटत होतं, त्यामुळे प्रत्येक शिनी आहेत ना त्यांना हात वगैरे लावून बघत होता आणि खूप छान त्यामध्ये गोल गोल फिरत असतं. जसं खो खो खेळायला फिरतो ना, तसं हा त्यांच्यामध्ये गोल गोल खूप फिरत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ होता. परीला अचानक रात्री बरं वाटत नव्हतं, थोडा त्रास व्हायला लागला होता, त्यामुळे मी परचे डॅडूंना फोन करून न्यायला यायलाच बोलवलं होतं, त्यामुळे आम्हाला अचानकच यावं लागलं होतं.